वरवर शांती ब्रह्म दिसणारे गाडगेबाबा खरे म्हणाल तर प्रज्वलित अग्नीचा धगधगता ज्वालामुखी होत. खोटे नाटे, दांभिक, नकली नाणे त्यांच्यापाशी टिकायचे नाही. एका फुतकारात जळून खाक. बाबांचा लोकसंग्रह अत्यंत डोळस आहे, आंधळा नाही. शिष्य, शागिर्द किंवा अनुयायी म्हणवणाऱ्या अनेकांनी बाबांच्या जवळीकतेचे उचित आणि अनुचित उपयोग करून घेतलेले आहेत. संचार प्रचाराच्या अगदी सुरुवातीपासून भजनांची साथ करण्यासाठी किंवा बाबांच्या खराटा कर्मयोगात झिजण्यासाठी आजवर शेकडो शिष्य आले. अगदी थोडे टिकले, बाकीचे वाटेला लागले. बाबा आपल्याला शिष्य सुद्धा मानित नाही. कधी प्रेमाने जवळ करतात तर कधी तडकावून धुडकावतात. हे खास खूस माहीत असूनही निर्धाराने बाबांच्या सेवा कार्याला चिकटून राहिलेले आणि कसोटीला उतरलेले अनेक झाले आणि आजही आहेत. त्या हिऱ्याच्या जोडीने आलतू फालतू गारगोट्यांचा भरणाही पुष्कळ झाला. बाबांचा लौकिक वाढू लागला. बाबांचा शिष्य म्हणताच लोक हव्या त्या माणसाच्या पाया पडतात. विरक्तीच्या थोड्याशा बतावणीने काय हवे ते लोक देतात. या वरवरच्या देखाव्याला भाळून शिष्य नामधाऱ्यांची संख्या वाढत गेली. घरदार, आईबाप, गणगोत टाकून बाहेर सटकणाऱ्यांच्या सबबी अनेक असतात. अन्न निवाऱ्याचा सुगावा काढीत असले भणंग भटके बाबांच्या छावणीत यायचे. जुन्या सेवकांबरोबर काही दिवस काढले का चढवला अंगात एक तांबडा डगला, त्यावर चौकडीबाज घोंगडीचा एक पट्टा, हातात टमरेलनी काठी का निघाली स्वारी उपदेशाच्या जमा निम्म्या प्रचारासाठी बाहेर. असल्या कितीतरी हिणकस नामधारी गाडगे शिष्यांनी गावोगाव बाबांच्या नावावर पैसे, कपडे, काही वस्तूंनी मेजवान्याही उकडल्याच्या तक्रारी पुराव्यासकट नाव निशिवार माझ्या हाती कितीतरी आलेल्या आहेत. असल्या शिष्यपुंडांना प्रेमाने जवळ घेऊन सुधारण्याचा बाबांनी खूप प्रयत्न करावा. कडू कारले तुपात तळले आणि साखरेत घोळले तरी कडूच, अशी अनेक कारली आपणहून बाजूला पडली, सडली नि नामशेष झाली. दीन दलितोद्धार, गोरक्षण, रूढी निर्वाळन आणि पशुपक्षी हत्या बंदीच्या बाबांच्या कार्यात अनेक वर्षे हिरिरीने भाग घेऊन त्यांच्या कसोटीला आता उतरणार इतक्यात लोभ मोहाच्या तळाक्यात सापडून डागाळलेले काही शिष्यही आहेत. बाबांची कीर्तने लोकांचे अज्ञान झाडून त्यांना शहाणपणा आणि माणुसकी शिकवण्यासाठी, तर लोभाला बळी पडलेल्या या प्राण्यांची कशासाठी? तर म्हणे या ना त्या राजकारणी पार्टीसाठी, तालुका, जिल्हा, लोकल बोर्डाच्या निवडणुका लढवण्यासाठी. एकीकडे गाडगे बाबांचे शिष्य म्हणून मिळणारा लोकांचा आदर आणि वर त्या उपटशुंभ प्रचार कार्यासाठी आपोआप मिळणारी छन छन रोख रुपयाची दक्षिणा कोणा मानवाच्या कार्ट्याच्या तोंडाला सुटणार नाही पाणी. त्या खटपट्यांच्या मेळाव्यात या दामानंदजीचा भाव वगारला अन अग्निदेव गाडगे बाबांच्या तृतीय नेत्राच्या एकाच वटारने तो भाव, ते मानपान आणि ती उसनी वैरागी ऐट क्षणभरात जळून खाक. गाडगे बाबांचे लोकसेवेचे तंत्र म्हणजे एक खोल दरीत तुटलेला भयंकर सुळक्याचा कडाच. त्यावर चालताना जरा वाकडे पाऊल पडले का झाला चालणाऱ्याचा कपाळ मोक्ष. गेल्या 50 वर्षाच्या कीर्तन संचारात मला पैसा द्या किंवा माझी अमुक सोय करा असा एकही शब्द बाबांनी चुकून तोंडावाटे कोणाजवळ काढलेला नाही. कुठेही जायचे, कीर्तन करायचे आणि पार दूर निघून जायचे, एवढेच त्यांना माहीत. तरीही लाखो रुपयाच्या देणग्या घ्या घ्या म्हणून त्यांच्याकडे आल्या. त्यातल्या फुटक्या कवडीलाही स्वतः स्पर्श न करता त्या धनराशींनी जागोजाग मोठमोठ्या धर्मशाळा, घाट, गौरक्षण संस्था नि पानपोया लोकांकडून उभारल्या आणि ट्रस्टींच्या हवाली केल्या. हा सुद्धा अनेकांना एक चमत्कार वाटण्यासारखा आहे. या चमत्काराचाही त्यांचे काही शिष्य म्हणवणारे लोक हुकमी टाक साठी सारखा कसा फायदा उघडतात ते मी स्वतःच दादर शिवाजी पार्क मैदानावर पाहिलेले आहे.
एरवी कोणत्याही सार्वजनिक कार्याला पैसा काढणे मोठे कठीण कर्म झाले आहे, पण गाडगे महाराजांच्या अर्धशतकाच्या लोकहितवादी कर्मयोगाची बहुजन समाजावर अशी विलक्षण मोहिनी पडलेली आहे की गाडगे महाराज की जय असा जयघोष होताच. फेरीवाले, कलाईवाले, तेली, पानवाले, तांबोळी, पाटीवाले कोणीही असो, भराभर जयघोष वाल्यावर पैशाचा पाऊस पडतात. शिवाजी पार्कातल्या कीर्तनवाल्यांनी बाबांच्या नावावर एका तासात 8,000 रुपयाचा गल्ला जमा केलेला मी पाहिलेला आहे. जागोजागच्या या पैसा उकळणी विषयी बाबा वारंवार कीर्तनात लोकांना इशारे देतात, अहवाल पुस्तकातून जाहीर सूचना देतात. यापेक्षा त्यांनी आणखी काय करायचे? मठ, देवळे, संप्रदाय, गंडेबाजी, तीर्थयात्रा आणि चारीधाम या पिसाटांचा बाबांनी आजवर कडक निषेधच केलेला आहे. यज्ञ यागही त्याज्य असे सांगतात. या निषिद्ध गोष्टी आचरून बाबांच्या निर्मळ मनाला नासज करणारे काही विघ्न संतोषीही पैदा झाले. बाबांच्या कसोटीच्या परीक्षेतून कसेबसे बाहेर पडलेले आणि बाबांच्या नावावरच मिळालेल्या लोकमान्यतेच्या भांडवलावर हटातटाने पटा रंगवून नवनवीन मठांची उठाठेव करणाऱ्या बायांनी बुवांचा एक वर्ग तयार झाला आहे. त्यांनी आपला एक नवाच शिष्यांचा गोतवळा जमा केला. गाडगे महाराज की जय या जयघोषावर लोकांकडून हजारो रुपये कीर्तनांच्या जागी सफाईत उकाडण्याची किमया चालवली. कारकून, कारभारी, सेक्रेटरी आणि मॅनेजर कामाला लावले. लांब लांबच्या तीर्थक्षेत्रासाठी दिंड्याचे ढोंग काढले. गावोगाव दक्षिणा, जेवणावळी, सन्मान सत्काराचा पाऊस पडू लागला. मठ बांधले, यज्ञ पेटवले, अन्नदानाची खैरात केली. अखेर काय? बिचारे कांचन कामिनीच्या आणि कोर्ट कचेरीच्या लफड्यात गुरफटले. ऊपर तो और बनी, अंदर की बात राम जाने असा मामला झाला. गारगोट्यांचा भरणा असा कितीही असला तरीही बाबांच्या अवतीभवती आजही अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बाबांच्या शिस्तीने लोकसेवेचे महान कार्य करीत आहेत. निस्पृहतेचा हा वासुदेव टाळ चिपुळ्यात वाजवीत धीर गंभीर ऐरावतासारखा पुढे चालला आहे. आघाडीला साधनेचा नंदादीप शांतपणे तेवत आहे आणि पाठोपाठ या महान सत्पुरुषाच्या एकनिष्ठ सेवकांची मांदी मिटल्या तोंडी चाललेली आहे. गावोगाव हातात खराटा घेऊन लोकांचे अज्ञान, दारिद्र्याने हाल पेष्टा, केर कचरा झाडीत बाबा या सगळ्यांमध्ये आहेत आणि या सगळ्यांपासून दूरही आहेत. अगदी एकटे, कारण ते ना कुणाचे गुरु ना त्यांचा कुणी शिष्य. बाबांच्या ममताळूपणाची कल्पना त्यांच्या सहवासात 10-15 दिवस राहिल्याशिवाय येणार नाही. ते राहणे सुद्धा सामान्य प्राकृत माणसाला एक दिव्यच वाटेल. पायावर कायमचा भोवरा गरगरत असलेल्या या तुफानीत वाऱ्याबरोबर एका जागी स्थिर राहताच येणे शक्य नाही. सिग्नल दिला नाही तर पंजाब मेल सुद्धा हवा तो स्टेशन मास्तर थोपवून ठेवू शकतो, पण बाबांच्या पायदळ मेलगाडीला थांबवण्याची कुणाचीही छाती नाही. निघा म्हटलं की त्यांची पावले लागलीच चालायला. एरवी हिमालयाप्रमाणे धीर गंभीर वृत्तीने लोकांच्या आणि पशुपक्ष्यांच्या हालपेष्टांनी कळवळणारा आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी वाऱ्यासारखा धावत जाणारा हा दयासागर असत्य, अन्याय, दंभ, कर्तव्यात कुचराई दिसली का एकदम वज्राहून कठोर होतो. स्वतःच्या पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकूनही जो हिमालयासारखा निर्विकार राहतो, तोच खाडीत पडलेल्या एका गायीसाठी बेधडक समुद्रात उडी घेऊन तिला काठावर आणतो आणि उपचार करून तिला चालती हालती घरी पाठवतो. या माणसाच्या स्नेहाळूपणाने पागळून एखादा विशेष सलगी करू म्हणेल तर त्याला काठीचा फटका खाऊन चल हो चालता इथनं हा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसापूर्वी गाडगे महाराज की जय करीत 4 धामाची प्रचंड यात्रा आणि अखेर एक मोठा यज्ञ करणाऱ्या बायाबुवांची धामधूम वर्तमानपत्रात गाजलेली पुष्कळांच्या स्मरणात असेल. त्यात गाडगे बाबांचेही नाव गोवले गेल्यामुळे
बाबांविषयी अनेक गैरसमज फैलावलेले होते. वृत्तपत्री गाजावाजाची टीका टिप्पणीची बाबा कधीच दाद घेत नसतात. इतर बाबींप्रमाणेच मला काय त्याचे हा त्यांचा दंडक कायम असतो. 4 धाम काय नि 100 धाम काय, यात्रा काय नि दिंड्या काय. बाबांनी या फंदाचा कडकडीत निषेध अखंड केला आणि आजही करीत असतात. खुद्द या 4 धामवाल्या दिंडी गणंगांचही थेट त्यांच्या मेळाव्यात जाऊन बाबांनी अनेक वेळा धिक्कारही केला. घरदार टाकून दिंडी बरोबर निघालेल्या अनेक भटक्यांची कान उघडणी करून परतवले सुद्धा. महायज्ञाचा डांगोरा पिटणाऱ्या मोठमोठ्या जाहिराती महाराष्ट्रभर फडकल्या. असे तू हिमालयातून मोठमोठे साधू संत यज्ञाला येणार आणि आमच्या गुरु महाराज गाडगे बाबांचे त्यांना दर्शन होणार. फार काय, पण तो महायज्ञ खुद्द गाडगे महाराजांच्याच खास नेतृत्वाखाली होणार. अशा अर्थाच्या जाहिरातीमुळे तर बाबांविषयी गैरसमजाचे अनेक उलटसुलट प्रवाह वृत्तपत्रात वाहू लागले. अखेर ज्ञानोबांच्या आळंदीला बाबांचा फेरा आला असता त्या 4 धामवाल्या याज्ञिक बुवाबायांनी बाबांची भेट घेऊन आपली सर्व महान धार्मिक कर्तबगारी कथन केली आणि महायज्ञांच्या वेळी बाबांनी पंढरपूरला अगत्य येऊन अखिल भारतीय संत मंडळींना दर्शन द्यावे अशी प्रार्थना केली. बाबांनी त्यांची चरपट पंजरी मुकाट्याने ऐकून घेतली. बाबा, आपण आला नाही तर आमची मोठी फजिती होणार आहे. बाबा, कुणी सांगितलं होतं या फंदात पडायला तुम्हाला? ज्याने करावे त्याने भरावे. मला या लफड्यात का बाप्पा गोवता? 4 धामवाले, बाबा, स्वप्नात तुम्ही साक्षात्कार दिलात म्हणून आम्ही हे सारं केलं. बाबा, माय बापांनो, का माझी गरिबाची अशी बदनामी करता? दुष्टांत साक्षात्कार ही सारी थोटांड आहेत. यात्रा जत्रा यज्ञ ही ढोंग आहेत. हे जन्मभर मी घसा फोडून फोडून सांगत असता मलाच ओढता या लफड्यात. चला चालते व्हा इथनं. एक शब्द बोलू नका. तुमचं ते यज्ञ बिज्ञ लफडं पुरं होईपर्यंत पंढरपूरचे तोंड नाही पाहणार मी. 4 धामवाले, पण बाबा, आम्हाला नेहमी तुमचीच प्रेरणा होते. बाबा, मग जा घेऊन या प्रेरणेला आणि करा उभी यज्ञाजवळ. माझं काय तिथं काम? चला निघा इथनं. 4 धामवाल्यांची अशी धुळपट काढल्यावर त्यांनी बाबांच्या समजुतीसाठी अनेक मध्यस्थी घातले. बाबांनी अखेरचा जबाब दिला. तुमच्या 4 धामाचे नि महायज्ञाचे मोठमोठे जाहीरनामे माझं नाव घालून हिंदुस्थानभर फडकवले आहेत. विचारलं होतं का आधी मला? आता असं करा, यज्ञाच्या वेळी जे साधू संत यात्रेकरू पंढरपूरला येतील त्यांच्या जेवणावळीची खरकटी आणि विष्ठा झाडायला गाडगे बुवा स्वतः हातात खराटा घेऊन उभे ठाकणार आहेत असा दुसरा नवा जाहीरनामा द्या फडकवून तिकडं तिकडं. असं कराल तर येतो तेवढ्याच कामासाठी. परवडत नसल तर चला उठा, जा आपल्या कामाला. बाबांनी या महायज्ञाच्या फंदात कसलाही भाग घेतला नाही हे निराळे सांगायलाच नको. बाबांच्या सरळपणाला तोड नाही. त्यांच्यावर विश्वास टाकणारा कोणीही माणूस फसणार नाही. आजवर फसला नाही. कपट अपहार स्वप्नात त्यांना ठावे नाहीत. थोडी बहुत ओळख झाली, काही बोलणे झाले, तेवढ्याच विश्वासावर कोणी त्यांना बसवून फसवून म्हणेल ते बिलकुल शक्य नाही. महात्मा गांधीशी कसे बोलावे, बाळासाहेब खेरांशी कसे वागावे, डॉक्टर आंबेडकर भेटले म्हणजे त्यांच्या वकिली पेचपाचाच्या मुद्द्यांना थोडक्यात पण समर्पक उत्तरे कशी द्यावी, भाऊराव पाटलाशी व्यवहार कसा करावा, नाना पाटील भेटीला आले म्हणजे किती बोलावे, तुकडोजी बुवांच्या राष्ट्रीय विवंचनेच्या सवालांची वासलाची कशी लावावी, मुसलमान किंवा पूर्वी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुलाखतीत कसे बोलावे इत्यादी व्यवहारिक तत्वे ते जन्माबरोबरच घेऊन आलेले दिसतात. पुष्कळ वेळा असे वाटते की गाडगे बाबा साधू झाले नसते तर स्वतंत्र भारताचे परराष्ट्रीय वकील खास झाले असते. बाबांच्या लोकप्रियतेची कारणे येथेच संपत नाही. ज्या समाजात ते वावरत आहे त्यांच्या मनोवृत्तीचा श्रद्धाळू भागही विचारात घेतला पाहिजे. व्याख्या काहीही करा, भारतीयांची एक विशिष्ट संस्कृती आहे आणि ती थोड्या फार फरकाने व्यक्तिमात्राच्या पिंडी ब्रह्मांडी भिनलेली आहे.
धर्म म्हणजे अफूची गोळी असा बकवा करणारा हिंदी कम्युनिस्ट लेनिन स्टॅलिनच्या फोटोला हार घालून त्यापुढे उदबत्ती लावतो, डोळे मिटून प्रार्थना करतो. निधर्मी राजाचे फतवे फडकवणारे काँग्रेसी राज्यकर्ते महात्मा गांधीच्या मृण्मयी रक्षज्ञ गंगा यमुना गोदा कृष्णा इत्यादी नद्यात बादशाही थाटामाटाने सापडण्याची कसोशी करतात. पंडित जवाहरलाल नेहरू सारखा कट्टर बुद्धिवादी कोण आहे, पण त्यांनाही स्वित्झर्लंड येथे मरण पावलेल्या आपल्या प्रिय पुत्राची रक्षा प्रयागवर आणून गंगार्पण केल्याशिवाय राहवले नाही. काय घ्यायचे यावरून? इझम कोणताही असला तरी परंपरेने आलेल्या श्रद्धेने भारतीय व्यक्तीचे जीवन आकर्षित झालेले आहे. या श्रद्धेला हवे तर अंधश्रद्धा म्हणा, पण ती आहे. श्रद्धेच्या नाजूक भावनांना डिवचून आजवर हजारो परान्न पुष्ट बुवा बैरागीनी फकीर जगत आहेत. आज देशासमोर अन्न टंचाईचा घोर संकटाचा प्रश्न आ वासून उभा आहे तरीही आणि निरुद्योगी ऐंदी चंगी भंगी बुवा फकीरांना पोसण्यात काय शहाणपणा. एवढे मनाला पटत असूनही दारी येईल त्याला पसाभर भीक घालण्याची लोकांची श्रद्धेची भावना होती तशी कायम आहेच ना. अंधश्रद्धेने होणाऱ्या या प्रचंड अन्नदानाचा ओघ गाडगेबाबांनी अत्यंत निराश्रित आणि हतबल अशा हजारो अंध पंगू कुष्टी यांच्या जीवनधारणेकडे वळवितात दाखविलेला कुशलता आणि लोकमताला दिलेली कलाटणी वाखाणण्यासारखी नाही असे म्हणता येईल काय? बाबांचे नाव ऐकताच लाखो लाखो खेडूत रोमांचित होतात, त्यांच्या दर्शनासाठी चुकलेल्या वासरासारखे धावतात. याचे रहस्य इथेच आहे. ओली कोरडी भाकर आणि कांदा मिरची एवढ्यावरच स्वतःच्या गरजाचे शून्य करून इतर अभागी बुभक्षुकांना मिष्टान्नाची सहस्त्र भोजने घालणारा महाभाग हा चालू काळचा एक जिवंत चमत्कार जनतेला वाटतो. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. आपणास जर माझी ही वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.